बहिणींना भावांना कामी चालले, विहिरीचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे डब्बा घेऊन चालले त्या लोकांना. काही डब्बा आहे तर संध्याकाळचे जेवण घेऊन चालले. चलते परत आभाळ आले ना, उशीर होईल मग लवकरच निघाले 6 वाजताच. नंतर मग पाऊस जर आला जास्त तर चालले. आता हे बघा लांब जायचे, खाली नदी आहे परत जायला भीती वाटतं नाही एकट्याला. तिथं आहे तर म्हणजे कल्याणीचे पप्पा पण आहेत, कृष्णा पण आहे तिथं हिरीवर. पण आता घरून डबा घेऊन जायला एकटीच चालली मी. आता निघाले आता, आईचं नाही इकडे जास्त भीती पण वाटते ना जाई नदी. चला कसं आभाळ लागले, वाज आली गरज तर एकदम. तुमच्याकडे आले का आभाळ असं बघा, आमच्याकडे कसं वातावरण आहे बघा, चौकट ढगाळ वातावरण आहे. लयच आभाळ आलं ना. चालली आता, भीती वाटते डुकरायची ना ह्याच्यामुळं तिला जायला. वाज होतं काहीतरी. सकाळी ना 8 जणांचा डब्बा असतो, पण आता संध्याकाळी 2 जण थांबतात ना मशीनपाशी. सकाळी 3 ट्रॅक्टर असते तर प्रत्येक ट्रॅक्टरवर 2-2 जण, म्हणजे 6 जण. 6 मशीनवरचे 2 जण, 8 जण असते तर 8 कधी 9 पण असतात ना. संध्याकाळी 2च जण थांबतात आता रात्रीच्या. मग दोघाचा डब्बा घेऊन चालले. हे बघा आले जवळजवळ, तुम्ही लांब जायचे ना, बरंच चला लागते नदीने एकदम. हे बघा बंधारे, आता बंधाऱ्यावर आले. बंधाऱ्यापासूनच गेलं मशीन थांबली वाटतं जे आता. आणि इथं बंधारा, हे बंधाऱ्यावरून चालली मी आता. म्हणजे बंधारा आणि विहीर जवळच आहे ना, तुम्हाला माहिती आहे. हे बघा ते विहिरीपाशी आली तर बघा कृष्ण पण आला. काय करतो रे मशीनला, काय करतोय बघा ती मशीन. बघा तसली घ्यायची का पप्पा लागते बसत कृष्ण दाखवते कुठं बसले. विहिरीचं काम हे बघा आता 5.5 फूट झालं. हे पाणी पण थोडं लागलेलं आहे, नाही ओलं. हे बघा विहीर बघायला बसलेत माणसं इकडे. कांबळे सर पण आलेले आहेत. कृष्णा काय करतो तिकडं आज, तिकडे ट्रॅक्टर नेऊन लावलेत बघा त्या साईडला. बघते तिकडं, म्हणजे ते आवाज घ्यायचे असते ना ट्रॅक्टर, दाखवते तुम्हाला. सगळे ट्रॅक्टर आवाज घ्यायचे. ही मशीन आहे तो बघ किती. ठीक आहे, आभाळ आले आमच्याकडे. तुमच्याकडे आहे का आभाळ आलेला सांगा ते ऑपरेटर. खाली